आता तर राज्य सरकारनं नागरिकांना अत्यंत महत्त्वाचा इशारा दिलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की 6 जुलैपर्यंत हवामान विभागानं दिलेले सर्व अलर्ट गांभीर्यानं घ्या आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका। मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडसह कोकण आणि घाट माथ्यावर पुढील 2 दिवस अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। हवामान विभागानं या भागांसाठी रेड अलर्ट जारी केलाय। रायगड जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे जलसाठ्यामध्ये मोठी वाढ झालेली आहे। जिल्ह्यामधील 28 धरणांपैकी एकूण 7 धरणं 100% भरलेली असून आणखी पाऊस झाल्यास इतर धरणांमधील पाणी साठाही वेगानं वाढण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय की राज्य शासनाकडून दर 3 तासांनी SMS द्वारे हवामानाचे अलर्ट नागरिकांना पाठवले जात आहेत। NDRF, SDRF आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून या संपूर्ण परिस्थितीवरती सातत्यानं लक्ष ठेवून आहेत। अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली असून नागरिकांनी कोणतीही अफवा न पसरवता केवळ अधिकृत सूचनांवरतीच विश्वास ठेवावा असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। 4 ते 7 जुलै दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। दरम्यान राज्यातील धरणांमध्ये देखील पाण्याची मोठी वाढ झाली आहे। राज्यातील 11 धरणं ही तुडुंब भरलेली असून काही धरणांचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। तिकडे भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे उघडण्यात आलेले असून सुमारे 1,30,000 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तर जळगाव जिल्ह्यामधील हतनूर धरणाचे 10 दरवाजे उघडण्यात आलेले असून तापी नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। तर एकंदरीतच काय तर सगळीकडे सध्या पावसाचा जोर कायम आहे, मात्र दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी हा पाऊस अत्यंत महत्त्वाचा आहे। या पावसाचे अपडेट सातत्यानं आमच्या लोकशाही मराठीच्या प्रत्येक बातमीपत्राच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोतच। सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्याचा प्रमुख स्रोत असलेल्या उजनी धरणामधील वाढत्या पाणी प्रदूषणाचा गंभीर प्रश्न महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित करण्यात आला। उत्तर सोलापूरचे आमदार विजय देशमुख यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत सोलापूरकरांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या या प्रश्नाकडे शासनाचं लक्ष वेधलं। उजनी धरणामधील पाण्याच्या गुणवत्तेची तातडीनं सखोल चौकशी करून प्रदूषण रोखण्यासाठी ठोस आणि प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली। सोलापूरकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानंतरही कारवाई नाही। उजनी धरणातील पाणी प्रदूषणाचा प्रश्न विधानसभेत। उजनी धरणातील पाण्याच्या गुणवत्तेबाबत गेल्या काही वर्षात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच विविध तज्ञ संस्थांनी अनेक अहवाल सादर केले आणि या अहवालांमध्ये पाण्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर निरीक्षणं नोंदवण्यात आली आहेत। प्रदूषणाची पातळी वाढत असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। मात्र या अहवालानुसार अपेक्षित उपाययोजना प्रशासनाकडून प्रभावीपणे राबवण्यात आलेल्या नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। भीमा नदीत आणि उजनी धरणात मोठ्या प्रमाणावर मिसळणारे अशुद्ध सांडपाणी, औद्योगिक सांडपाणी, नदी पात्रातील वाढतं प्रदूषण आणि जलप्रदूषणावर प्रभावी नियंत्रण नसल्यानं पाण्याची गुणवत्ता सातत्यानं खालावतीये। सोलापूर शहरातील लाखो नागरिकांना याच धरणातून पिण्याचं पाणी पुरवलं जात असल्यानं हा प्रश्न केवळ पर्यावरणापुरता मर्यादित नसून थेट नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित आहे। त्यामुळे शासनानं हा विषय अत्यंत गांभीर्यानं घेत तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे। जीवनवाहिनी असलेले उजनी धरणात पुणे परिसरातील सांडपाणी व MIDCतील रासायनिक मिश्र पाणी थेट मिसळत असल्याने पाणी अत्यंत विषारी झालं आहे। त्यामुळे 20 लाख नागरिकांच्या कर्करोगाचा धोका निर्माण झाल्याचा धक्कादायक अहवाल पर्यावरण तज्ज्ञांनी दिला आहे। शासनाने तातडीने एका उच्चस्तरीय व त्रयस्थ वैज्ञानिक समितीतर्फे धरणातील कच्चे पाणी व वितरित होणारे शुद्ध पाणी या दोन्हीचा सखोल तपासणी करावी। उजनी जलाशय आणि भीमा नदीतील वाढतं प्रदूषण हा लाखो नागरिकांच्या आरोग्याचा, पिण्याच्या पाण्याचा तसेच शेतीचा गंभीर प्रश्न बनल्याचा आरोप सुराज्य अभियानानं केलाय।
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि विविध तज्ज्ञ संस्थांच्या अहवालानंतरही प्रशासनाकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याबद्दल हिंदू जनजागृती समितीनं पत्रकार परिषद घेऊन तीव्र नाराजी सुद्धा व्यक्त केली आहे. प्रदूषणाच्या प्रश्नाकडे केवळ अहवालांच्या माध्यमातून पाहून चालणार नाही. नदी आणि धरणात मिसळणारं प्रदूषित पाणी रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारणं, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सक्षम करणं आणि संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून तातडीनं अंमलबजावणी करणं आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात हा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. हे प्रदूषण मुख्यतः दोन गोष्टीमुळे होतं. एक तर कारखान्यातून जे पाणी प्रक्रिया केल्याशिवाय बेकायदेशीरपणे सोडलं जातं. दुसऱ्या बाजूनं सांडपाणी जे गावं किंवा नगर परिषदा वगैरे आहेत त्या सोडतात. हे सुद्धा शासनाच्या नियमाला डावलून बेकायदेशीरपणे प्रक्रिया न करता सोडतात. जवळपास निम्महून अधिक पाणी हे प्रक्रिया शुद्धीकरण करून न सोडल्यामुळं हे प्रदूषण होत आहे असा अहवाल उपलब्ध आहे. म्हणजे सर्व सोलापूरकर मृत्यूच्या दाढेत गेल्यानंतर, काही शेकडो लोक मृत्युमुखी पडल्यानंतर मग तुम्ही विचार करणार का काय करायचं ते. सोलापूरकरांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. पाण्याच्या गुणवत्तेबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेऊन सर्व संबंधित विभागांशी समन्वय साधला जाईल. पाणी पुरवठा व्यवस्थेतील त्रुटी दूर करून नागरिकांना अधिक चांगल्या दर्जाचं पाणी देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील असं आश्वासन त्यांनी दिलंय. जे आमदार विजयकुमार देशमुख मालक असतील, देवेंद्र दादा पोटे असतील, यांनी या संदर्भातला प्रश्न अधिवेशनात उचलला होता. वेगवेगळ्या MIDC असतील किंवा काही ठिकाणच्या ड्रेनेजच्या माध्यमातून पाणी नदीत हे दिलं जाते आणि त्या सगळ्याचा आरोग्यावर परिणाम होतो. पण निश्चितपणाने येणाऱ्या पाण्यावर त्याच्यावर ट्रीटमेंट प्लॅन्टच्या माध्यमातून, वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्टच्या माध्यमातून चांगलं पाणी या शहराला उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. उजनी धरणातील वाढतं प्रदूषण हा केवळ पर्यावरणाचा विषय नसून सोलापूर शहराच्या भविष्यातील पाणी सुरक्षेशी आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित अत्यंत महत्त्वाचा प्रश्न बनलाय. त्यामुळे शासन, स्थानिक प्रशासन, प्रदूषण नियंत्रण यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी यांनी समन्वयाने काम करून या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची अपेक्षा सोलापूरकरांकडून व्यक्त केली जाते. वसीम अत्तार, लोकशाही मराठी, सोलापूर. अकोला महानगरपालिकेच्या हद्दीतील कथितरित्या गायब झालेल्या खुल्या भूखंडांचा म्हणजेच ओपन स्पेसेसचा मुद्दा आता थेट राज्याच्या पावसाळी अधिवेशनात पोहोचलाय. या प्रकरणामुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली. अकोला शहरामधील तब्बल 40 खुल्या जागा गायब झाल्याचा गंभीर आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत उपस्थित करत शासन आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर थेट प्रश्नचिन्ह निर्माण केलं आणि त्यामुळे आता या प्रकरणाची व्याप्ती स्थानिक पातळीवरून राज्य पातळीपर्यंत पोहोचली असून संपूर्ण राज्याचं लक्ष हे आता अकोल्याकडे लागलंय. अकोल्यात 1000 कोटीच्या जमीन घोटाळ्याचा आरोप. शिवसेनेच्या आरोपानं प्रशासनात खळबळ. घोटाळ्याची व्याप्ती स्थानिक पातळीवरून राज्य पातळीपर्यंत. अकोला महापालिकेच्या हद्दीतील तब्बल 40 खुले भूखंड गायब झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी थेट पावसाळी अधिवेशनात केला. अकोला शहरातील खंडेलवाल मारुती शोरूम, जैन लॉन्स अशा 40 खुल्या भूखंडाच्या जागा हडपल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केलाय. अधिवेशनात वडेट्टीवार यांनी अकोल्यातील जमिनींची यादीच वाचून दाखवली. सार्वजनिक उपयोगासाठी असलेल्या जागा हडपल्यानं याची चौकशी IAS अधिकाऱ्याच्या मार्फत करण्यात यावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. अकोलामधील एका महानगरपालिकेमधील जवळपास 40 ओपन स्पेस जागा हरवल्या आहेत, गायबच झाल्या. कोणाकोणाला दिले? प्रामुख्याने भागवत प्लॉटमध्ये मारुतीच्या शोरूमला जागा दिली, ते खंडेलवाल मारुती शोरूमवाल्यांनी ती जागा हडपली. तर जैन लॉन्सवाल्यांनी ही जागा हडपली. म्हणजे महानगरपालिकेची खुली जागा जिथे जिथे दिसेल रस्त्याच्या कडेला हे लोक आता जे काही अतिक्रमण करतात त्याला आपण काढून फेकून देतो. जर अशा पद्धतीनं 40 ओपन स्पेस गहाण होत असतील
तर मला वाटतं की याची विशेष चौकशी करण्यासाठी एका IAS अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी करावी. एकनाथ शिंदे शिवसेनेचे नगरसेवक सागर भारुका यांनीही अकोला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जमीन घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला. माझ्या प्रभागातील जमिनीचा एक तुकडाही जाऊ देणार नाही असा थेट इशारा भारुका यांनी दिलाय. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिंदे सेनेच्या नगरसेवकानंच जमीन घोटाळ्याचा मुद्दा सर्वसाधारण सभेत उपस्थित केल्यानं भाजपच्या अडचणीत वाढ झाली. सत्ताधारीच महापालिकेच्या घोटाळ्याचा प्रश्न उपस्थित करत असल्यानं आता अकोला महापालिकेत विरोधी पक्षापेक्षा सत्ताधारी मित्र पक्षच विरोध करताना दिसताय. अकोला के 40 ओपन स्पेस गायब हो गए. ये हम नेता लोग नहीं कर रहे, राजकारणी लोग नहीं कर रहे. ये समिति गठित की थी महाराष्ट्र सरकार ने और अकोला भेजी थी. उन्होंने रिपोर्ट दी महाराष्ट्र सरकार को कि 400 से ज्यादा नक्शे महानगर पालिका से गायब हो गए. 50-60 ओपन स्पेस अकोला के व्यापारियों को, उद्योगपतियों को, बिल्डर को, कुछ सत्ताधारी नेताओं ने, कुछ मनपा और DLR ऑफिसरों ने मिलकर जनता की आर्थिक लूट की है. या जागा 1966 पूर्वीच्या. त्यामध्ये मैदान असलेलं दाखवण्यात आलं होतं. त्याला हिरव्या रंगानं दर्शवण्यात आलं होतं. या प्रकरणात तत्कालीन आयुक्तांनी हा प्रस्ताव संचालक नगर रचना यांच्याकडे पाठवला होता. मात्र त्यावर कोणताही निर्णय झाला नाही. त्यानंतर जमीन मालकानं थेट शासनाकडे दाद मागितली. शासनानं यावर मनपाकडून अहवाल मागवला असता महानगरपालिकेनं स्पष्ट केलं होतं की हा बदल ड्राफ्ट्समन एरर म्हणून असून तिथे जाणीवपूर्वक हिरवा रंग दर्शवण्यात आला होता. असं असूनही शासनानं तो ड्राफ्ट्समन एरर असल्याचं मानून त्यात दुरुस्ती करण्याचे आदेश दिले. त्यानुसार विकास आराखड्यात बदल करण्यात आला होता. या बदलाच्या विरोधात अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शासनानं मोठा निर्णय घेतला. शासनानं पूर्वी दिलेला दुरुस्तीचा आदेश आता रद्द केला असून सदर जागेवर पुन्हा हिरवा रंग पूर्ववत करण्याचे आदेश दिले. यानुसार महानगरपालिका स्तरावर पुढील कारवाई सुरू असल्याचं अकोला महापालिकेचे आयुक्त सुनील लहाने यांनी सांगितलं. ही जागा सध्या गोएंका यांच्या नावावर असल्याचंही त्यांनी स्पष्ट करत या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं आयुक्त सुनील लहाने यांनी सांगितलं. या संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या शासनाने जो दुरुस्तीचा आदेश दिला होता आणि त्या अनुषंगाने जी दुरुस्ती झाली होती ते रद्द करण्याच्या संदर्भात आता आदेशित केलेला आहे आणि हिरवा रंग परत लावण्याच्या संदर्भामध्ये महानगरपालिका स्तरावर कार्यवाही सुरू आहे. जो घटनाक्रम आहे तुम्ही आपल्याला सांगितलेला आहे. शासनाच्या आदेशाप्रमाणे ही दुरुस्ती झालेली होती आणि जी दुरुस्ती झाली ती रद्द करण्याची कारवाई सुद्धा शासनाच्या आदेशाप्रमाणेच होत आहे. ही जमीन घोटाळा नसून हा दरोडा असल्याचा आरोप अकोला महापालिकेचे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते डॉक्टर झिशान हुसेन यांनी केलाय. सभागृहात शिंदे सेनेच्या नगरसेवकानं या विषयावर बोलत असताना त्यांना भाजपच्या महापौर यांनी गप्प केल्याचा आरोप केलाय. महापालिकेच्या हद्दीतील 40 जागांची चर्चा सुरू आहे, पण या जागा 100च्या वर असल्याचा दावा विरोधी पक्षनेत्यानं केलाय. सिर्फ जो जगह जिसको दी गई उसका पैसा भी अगर वसूला गया, दोषी पे अगर कार्रवाई की गई, तो मैं ऐसा मानता हूं अकोला के किसी भी नागरिक को आने वाले 10 साल तक महानगर पालिका में प्रॉपर्टी टैक्स, पानी का टैक्स या किसी भी तरीके का मुआवजा भरने की जरूरत नहीं होगी. इतना बड़ा घोटाला ये अकोला महानगर पालिका में हुआ है. और एक सवाल जो बार बार एक विरोधी पक्ष नेता बन के मेरे दिल में आता है कि भारतीय जनता पार्टी की ऐसी क्या मजबूरी है कि वो सर्वसाधारण सभा में चर्चा भी नहीं होने देते. विरोधी पक्षाच्या आमदारांनी मुद्दा मांडला. त्या संदर्भात याआधी 8 ते 9 वर्षांपूर्वी याची तक्रार आली. शासनाकडूनही या संदर्भात निर्देश आलेले आहेत. त्यामुळे महापालिकेची जागा हडपली, विकली असा सुरू असलेला अपप्रचार चुकीचा आहे. यात कोणताही भ्रष्टाचार नाही असा दावा स्थायी समितीचे सभापती विजय अग्रवाल यांनी केलाय. कोणताही भ्रष्टाचार झाला नाही आणि ज्याने कोणी अकोला शहरातल्या ओपन स्पेस ह्या बेकायदेशीररित्या ताब्यात घेतल्या असतील त्याच्यासाठी आम्ही 3 महिन्यापूर्वीच ठराव घेतलेला आहे की सगळ्या जागा त्या भागातल्या लोकांच्या ताब्यात द्यायच्या आहेत. त्यामुळे असं कोणी जरी असला, आतापर्यंत माझ्या लक्षात नाही आहे, कोणी जनतेने जर लक्ष धाडून दिलं तर ती जागा खाली करून त्याच्या ताब्यात देण्यात येईल. महापालिका हद्दीतील खुले भूखंड गिळंकृत केले जातात आणि याची वाच्यता कुठेही होत नाही. विरोधकांनी मुद्दा उपस्थित केल्यावर कारवाईच्या हालचाली सुरू होतात. म्हणजेच यावरून महापालिकेचं सपशेर दुर्लक्ष असल्याचं स्पष्ट होत आहे. अमोल नांदुरकर, लोकशाही मराठी, अकोला.
धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी अल निनोच्या प्रभावामुळे धान उत्पादकांसमोर मोठं संकट उभं ठाकलं. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाचं प्रमाण अल्प असल्यानं धान पिकांच्या रोवणीसाठी पोषक वातावरण तयार झालेलं नाही. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. पावसाच्या हुलकावणीनं बळीराजाचा जीव टांगणीला. धान उत्पादकांवर निसर्गाचं संकट. शेतकऱ्यांवर पुन्हा बियाणं खरेदीचा भुर्दंड पडणार. 76% भूभाग जंगलानं व्यापलेल्या गडचिरोली जिल्ह्यात वर्षाकाठी जवळपास 1300 मिलीमीटर पाऊस पडतो. पण यावर्षी पावसाळ्याचा 1 महिना पूर्ण झाला असताना जेमतेम 150 मिलीमीटर पाऊस झालाय. याचा फटका खरीप हंगामाच्या पावसावर विसंबून असलेल्या शेतकऱ्यांना बसतोय. धानाचं बीज टाकल्यानंतर 15 ते 20 दिवसात तयार होणारी रोपं शेतातल्या बांधीतील चिखलात रोवली जातात. पण बांधीत चिखल जमणं तर दूरच, संपूर्ण जून महिन्यात पर्हे जगतील एवढाही पाऊस झाला नाहीये. सिंचनाची सुविधा असलेल्या जेमतेम 10% शेतकऱ्यांनी रोपांसाठी बीज टाकल्याचं कृषी विभाग सांगतंय. पर्हे टाकायचं प्रमाण अजूनही पाहिजे तसं सुरुवात झालेली नाही आहे. एक 10% पर्हे शेतकऱ्यांनी टाकले ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे त्यांनी. आणि आम्ही कृषी विभागाच्या माध्यमातून जवळपास 6,000 मोहिमा घेतल्या आहेत, ज्यामध्ये शेतकऱ्यांनी ह्या अल निनोच्या होणाऱ्या प्रादुर्भावामुळे कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत या संदर्भात आपण सखोल मार्गदर्शन करतोय. जून महिन्यातील पावसाचं प्रमाण पाहता बहुतांश शेतकऱ्यांनी पर्ह्यांसाठी बियाणं टाकण्याची हिंमतच केली नाही. महागडे बियाणे पावसाअभावी करपले असते तर पुन्हा बियाणं खरेदीचा भुर्दंड सहन करण्याची भीती होती. गेल्या 3 दिवसात थोडा दिलासा देणारा पाऊस झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी पर्हे टाकण्याऐवजी थेट धानाचं बियाणं शेतात फेकणं पसंत केलंय. आधीच पावसाअभावी झालेला उशीर आणि रोवणीसाठी मजूर मिळत नसल्यानं आवत्या टाकण्यास प्राधान्य दिलं जात असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. पर्हे का नाही टाकले? पर्हे टाकायला पर्हे पाण्याचं साधन नाही ना. पर्हे पाणी उशिरा झाला प्रॉब्लेम आणि पाणी नसल्यामुळे येते प्रॉब्लेम. मजुरी आता येत नाही ना, गावातले लोक बाया नाही येत, माणसंही नाही मिळत, त्याच्यामुळे परेशान आहे ना माणूस. बियाणं थेट शेतात फेकून उगवणाऱ्या धान पिकातून येणारं उत्पन्न हे रोवणी करून घेतलेल्या उत्पन्नाच्या तुलनेत कमी असतं. मात्र बेभरवशाच्या पावसामुळे शेतकऱ्यांना नाईलाजानं हे करावं लागतंय. दुसरीकडे कृषी विभागानं शेतकऱ्यांना कमी पाण्यात येणारं पीक घेण्याचा सल्ला दिलाय. कमी दिवसांच्या पिकांची लागवड म्हणजे धानाच्या ज्या कमी दिवसात येणाऱ्या व्हरायटीज आहे, शॉर्ट ड्युरेशन व्हरायटीज, त्याच्या संदर्भात आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतोय. इतर पिकांमध्ये आपण यावर्षी नाचणीला प्रमोट केलेलं आहे आणि उडीद मूग ह्या उडीद मुगाची आपण लागवड लोकांना सजेस्ट केलेली आहे. एकीकडे जिल्ह्याची औद्योगिक विकासाकडे आणि त्यातून साधल्या जाणाऱ्या प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे. मात्र त्यासोबत बळीराजाला पूर्णपणे निसर्गावर विसंबून न ठेवता सिंचनाच्या सुविधा वाढवण्यावर भर दिल्यास शेतकऱ्यांची योग्य प्रगती साधणं शक्य होणार आहे. भात पिकासाठी आवश्यक असलेला पाऊस या जिल्ह्यामध्ये नाही आहे. भात पिकाची रोवणी असो किंवा पर्हे टाकणं असो, ही सर्व जी कामं आहेत ती खोळंबलेली आहे. आणि अशा स्थितीमध्ये पाऊस जर आता पुरेशा प्रमाणात आला नाही तर शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या निर्माण होणार आहे. मनोज ताजने, लोकशाही मराठी, गडचिरोली. गेल्या 4 वर्षांपासून सुरू असलेल्या नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 प्रकल्पासाठी यवतमाळ जिल्ह्यामध्ये सक्षम प्राधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत एकूण 235.43 हेक्टर जमिनीचं संपादन करण्यात आलं. या संपादित जमिनीसाठी 505 कोटी 80 लाखांचा मोबदला मंजूर करण्यात आला असला तरी मंजूर मोबदल्यापैकी अनेक शेतकरी आणि घर बाधित नागरिकांना अद्यापही प्रत्यक्ष नुकसान भरपाई मिळालेली नसल्याचा आरोप बाधितांनी केलेला आहे. महामार्गासाठी मोबदला मंजूर असूनही प्रकल्पग्रस्त प्रतीक्षेत. 4 वर्षांपासून प्रकल्प सुरू, अनेक प्रकरणं प्रलंबित. मोबदल्यासाठी प्रकल्पग्रस्तांची न्यायालयात धाव.
महामार्गासाठी अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचं संपादन करण्यात आलं असून अनेकांची घरंही पाडण्यात आली आहेत. शासनाकडून लवकरच मोबदला मिळेल या आशेवर नागरिकांनी घरांचं विस्थापनही केलं. मात्र वर्षानुवर्ष उलटली तरीही अनेकांना मंजूर मोबदल्याची रक्कम मिळालेली नसल्यानं बाधितांमध्ये तीव्र नाराजी आहे. मोबदला न मिळाल्यामुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढावलंय. काही कुटुंबांना भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली असून शेती गमावलेल्या अनेक शेतकऱ्यांना उदरनिर्वाहासाठी इतरांवर अवलंबून राहावं लागतंय. जमीन आणि घर दोन्हीही गमावून योग्य वेळी नुकसान भरपाई न मिळाल्यानं बाधित नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात संतापाची भावना आहे. बाधितांच्या म्हणण्यानुसार संबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही त्यांच्या प्रकरणांबाबत ठोस उत्तर मिळत नाही. त्यामुळे प्रशासनानं सर्व प्रलंबित प्रकरणांची तातडीनं पडताळणी करून मंजूर मोबदल्याचं वितरण करावं अशी मागणी करण्यात येते. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही बाधितांनी दिलाय. गावातील पक्क बांधकाम असलेलं घर राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी संपादित करण्यात आलं. सरकारच्या कामात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून स्वखुशीनं आमचं घर खाली करून दिलं. मात्र आजपर्यंत आम्हाला घराचा आणि जागेचा पूर्ण मोबदला मिळाला नाही. मोबदला मिळावा म्हणून आम्हाला न्यायालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात अशी खंत प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केली आहे. त्याच्यामध्ये आमचे 2000 स्क्वेअर फूट आसपास घर होतं. त्याच्यामुळे अपेक्षेनुसार पैसे आम्हाला मिळाले नाही. आम्ही केस टाकले, त्याचा काही बेनिफिट भेटला नाही. पुन्हा आमचे घर फक्त त्याच्यामध्ये प्लॉट झाले, घर काही झाले नाही. घर सर रोडमध्ये गेलं, त्याच्यामध्ये आम्हाला पैसे काही पुरेपूर भेटले नाही. त्यामुळे आम्ही सध्या कच्च्या घरात राहत आहोत. आमचं घर रोडच होतं सर, अर्जुना गाव आमचं आहे. कोर्टामध्ये केस टाकली, त्याचा काही आणखी निर्णय लागला. किन्ही येथील जमीन संपादित होऊन 5 वर्ष झाली, मात्र आजपर्यंत मोबदला मिळाला नाही. या संदर्भात आम्ही न्यायालयात दावा दाखल केला असून सुनावणीही झाली आहे, परंतु अद्याप निकाल लागला नाही. मोबदला न मिळाल्यानं संबंधित रस्त्याचं काम अनेक ठिकाणी रखडलंय. त्यामुळे नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागतोय. संबंधित प्रशासनानं तातडीनं आमचा प्रलंबित मोबदला अदा करून रखडलेलं काम लवकरात लवकर सुरू करावं अशी मागणी आता ग्रामस्थ सुनील मरगडे यांनी केली आहे. 4 वर्ष जवळपास झालेले आहेत, त्याचा मोबदला आम्हाला मिळालेला नाही आणि काम रखडलेलं आहे. तर काम रखडल्यामुळे उर्वरित राहिलेले लोकांचे काय भानगड आहे, मॅटर झालेला आहे. त्यांचे ते विल्हेवाट लावून चालू करून देण्यात यावं. रोड चालू नसल्यामुळे प्रत्येक ऍक्सिडेंट होतात. बरेचसे लोक मृत्युमुखी झाले आहे या रोडने. हा रोड सरकारने लवकरात लवकर किंवा संबंधित ठेकेदाराने लवकरात लवकर चालू करून द्यावा ही शासनाला विनंती. यवतमाळसाठी राष्ट्रीय महामार्ग 361 प्रकल्पासाठी सुमारे 235.43 हेक्टर जमिनीचं संपादन करण्यात आलं. या संपादित जमिनीसाठी 505 कोटी 80 लाख रुपयांचा मोबदला मंजूर करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे यांनी दिली. सक्षम प्राधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यवतमाळ यांच्याद्वारे राष्ट्रीय महामार्ग 361 याच्यामधील जवळपास 235.43 हेक्टर एवढी जमीन संपादित केलेली आहे आणि त्याबाबतचा 505 कोटी 80 लाख एवढा मोबदला हा भूधारकांना वाटप करण्यात आलेला आहे. नागपूर तुळजापूर महामार्गासाठी शेकडो हेक्टर जमीन संपादित झाली. कोट्यवधी रुपयांचा मोबदला मंजूर झाला. मात्र अनेक बाधित अजूनही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे प्रशासनानं तातडीनं प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करून बाधितांना न्याय द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे 2 आठवडे पार पडल्यात. सत्ताधाऱ्यांनी कामकाज योग्य पद्धतीनं पार पडल्याचा दावा केलाय, तर विरोधकांनी हे अधिवेशन केवळ घोषणांचं आणि गदारोळाचं ठरल्याची टीका केली. मग या 2 आठवड्यात महाराष्ट्राला नेमकं काय मिळालं, किती आणि त्याचा सामान्य नागरिकांवरती काय परिणाम होणार आहे, पाहूयात या संदर्भातला आमचा हा विशेष रिपोर्ट. अधिवेशन केवळ घोषणांचं आणि गदारोळाचं. पावसाळी अधिवेशनावरून विरोधकांचा आरोप. प्रशासन सक्षम करणारे कायदे मंजूर झाल्याचा दावा. गदारोळ, आरोप प्रत्यारोप, घोषणाबाजी आणि त्याचबरोबर अनेक महत्त्वाच्या विधेयकांवर शिक्कामोर्तब. अशा वातावरणात यंदाचं पावसाळी अधिवेशन पार पडलं. मंत्री आणि अधिकारी सभागृहात उपस्थित राहत नाहीत
याची नाराजी विरोधकांकडून सातत्यानं केली जाते. सरकारनं अधिवेशनात सुमारे 10 महत्त्वाची विधेयकं मांडण्याची घोषणा केली होती. त्यापैकी अनेक विधेयकांना दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळाली, तर काही विधेयकांवर अद्याप चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र स्टॅम्प दुरुस्ती विधेयक, महाराष्ट्र खासगी विद्यापीठ दुरुस्ती विधेयक, महाराष्ट्र प्रायव्हेट स्किल्स युनिव्हर्सिटी दुरुस्ती विधेयक, महाराष्ट्र लिफ्ट एक्सिलेटर आणि मूव्हिंग वॉक्स दुरुस्ती विधेयक, इतर महसूल, शिक्षण आणि प्रशासनाशी संबंधित दुरुस्ती विधेयक. पावसाळी अधिवेशनाचे पहिले 2 आठवडे यशस्वीरित्या पार पडल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केलाय. विकासाला गती देणारे आणि प्रशासन अधिक सक्षम करणारे कायदे मंजूर झाल्याचं सरकारच्या वतीनं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. 2 आठवड्यामध्ये प्रत्येक विषयावर चर्चा होते. आज बघा 293 चालू आहे, काल 260 चालू होतं. मुंबईच्या नालेसफाईवर चर्चा झाली. आज कल्याण, डोंबिवली, ठाणे सगळ्या महानगरपालिकेच्या बाकीच्या विकास कामावर चर्चा होते. तरी विधिमंडळामध्ये शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, कामगारांना न्याय देण्याची भूमिका आणि पर्यायानं महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय देण्याची भूमिका आम्ही मंत्री म्हणून घेतोय. आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सक्षमपणानं महाराष्ट्राच्या जनतेला जे पाहिजे ते या विधिमंडळामधनं देत आहे. विरोधकांचा आरोप मात्र वेगळाच आहे. जनतेच्या दैनंदिन आयुष्याशी संबंधित महागाई, रोजगार, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि पूरस्थितीवर अपेक्षित चर्चा झाली नाही, तर सरकारनं बहुमताच्या जोरावर विधेयकं मंजूर करून घेतल्याचा आरोप विरोधकांनी केला. तर अधिवेशनांबाबत जी गंभीरता सत्ताधाऱ्यांमध्ये असायला पाहिजे ती पाहायला मिळाली नाही. महत्त्वाच्या चर्चांना मंत्री उपस्थित राहत नाहीत, तर अधिकारी देखील फिरायला बाहेर जातात, असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. अधिकारी नाहीत, मंत्री नाहीत, कोण याच्यामध्ये सगळ्यांना सुस्तीपणा आलाय. भरपूर खाऊन घेऊन हे सुस्त झालेले आहे. आता जर तुम्ही अधिवेशन काळावधीमध्ये फिरत असाल बगीच्यासारखे आणि सभागृहात उपस्थित राहत नसाल, तर अशा अधिकाऱ्यांना निवडून जे जोशी आहेत त्यांच्यावर कारवाई त्वरित केली गेली पाहिजे. नाहीतर पुढे हे अधिवेशन चालवण्याचा उपयोग होणार नाही. बंद करावं लागेल. बंद करा हे सगळं, असं आमचं सरकारला म्हणणं आहे. एकीकडे सरकार विकासाच्या दिशेनं मोठं पाऊल टाकल्याचा दावा करते, तर दुसरीकडे विरोधक हे अधिवेशन जनतेच्या मूलभूत प्रश्नांना न्याय देऊ शकलं नाही, अशी टीका विरोधक करतायत. 2 आठवड्यांच्या अधिवेशनात अनेक विधेयकं मंजूर झाली असली तरी या आठवड्यात राज्याच्या जनतेसाठी अधिवेशनातून काय मिळतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई. सातारा जिल्ह्यामधील वडूज इथे शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बनावट खत आणि कीटकनाशकांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. कृषी विभाग, गुणनियंत्रण विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये तब्बल 30,60,520 रुपयांचा बनावट खत आणि कीटकनाशकांचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून या रॅकेटमधील इतर सूत्रधारांचाही शोध सुरू आहे. पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट. साताऱ्यातल्या वडूजमध्ये बनावट खत आणि कीटकनाशकांचा पर्दाफाश. कृषी विभागाकडून 30 लाखांचा बोगस उत्पादनाचा साठा जप्त. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार. सातारा जिल्ह्यातील वडूज खटाव या परिसरामध्ये सातारा कृषी विभागाने मोठ्या प्रमाणात बोगस खते आणि कीटकनाशक याच्यावर कारवाई केली असून 30 लाख रुपयाची बोगस खतं जप्त करण्यात आलेली आहे. एकंदरीतच धक्कादायक माहिती अशी आहे की ज्या साठा ज्या ठिकाणी जप्त करण्यात आला होता त्याच व्यक्तीवर तिसऱ्यांदा कारवाई करण्यात आलेली आहे. म्हणजे तेवढ्या गेल्या 6 महिन्यामध्ये एकाच व्यक्तीवर 3दा बोगस खतं आणि कीटकनाशक विक्री करत असल्याची माहिती समोर आली. जिल्हा भरारी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वडूज इथल्या पेडगाव रोड लगत पृथ्वी प्लॅनेट गृहप्रकल्पा शेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडवर कृषी विभाग, गुणनियंत्रण विभाग आणि पोलिसांनी संयुक्त धाड टाकली आहे. या कारवाई शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर बनावट खत आणि कीटकनाशकांचा साठा आढळून आलाय. यावेळी केलेल्या तपासणीत 1,989 गोण्यांमध्ये भरलेलं जवळपास 99,450 किलो बनावट रासायनिक खत जप्त करण्यात आलंय. या साठ्याची किंमत 26,85,150 रुपये असल्याचं अधिकारी म्हणतात.
याशिवाय नामांकित कंपन्यांच्या नावानं छापलेल्या रिकाम्या गोण्या, बनावट लेबल्स आणि पॅकिंग साहित्यही जप्त करण्यात आले आहे. दुकानदाराकडून पक्की पावती मागितली पाहिजे. MRP पेक्षा आपण जास्त किंमत देत नाहीये ना, हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. आणि असं कुठं दिसत असेल तर आपण जरूर कृषी विभागाकडे तक्रार केली पाहिजे. कालच्या कारवाईमध्ये जी खत जप्त करण्यात आली तिथे जर त्यातलं जर खत कुणापर्यंत आलेलं असेल तर शेतकरी बांधवांनी जरूर तालुक्याचे जे आपले गुणनियंत्रण निरीक्षक आहेत ते आणि जिल्ह्याचे गुणनियंत्रण निरीक्षक अथवा माझ्याकडे कोणाकडेही आपण तक्रार करावी. आपल्या तक्रारीची जरूर दखल घेतली जाईल. ह्याचा मूळ खोलात जाऊन तपास करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे छोटे छोटे मासे न अडकता प्रचंड मोठे मासे की जी संपूर्ण यंत्रणा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या मुळावर उठलेली आहे. आज शेतकऱ्याला खताची तुटवडा आहे. खत जे वापरलं जाते त्याच्यामध्ये कसलेही अन्नद्रव्य नाही आहेत. माती, वाळू असं मिश्रित खत दिले जाते. याची संपूर्ण चौकशी करून मुळावर घाव घातला पाहिजे. कारवाई दरम्यान क्लोरोपायरिफॉस, झिंक फॉस्फेट, बोरिक ॲसिड पावडरच्या बनावट कीटकनाशकांच्या पुड्यांसह गोण्या शिवण्याचे मशीन आणि पाऊच फिलिंग मशीनही हस्तगत करण्यात आलेले आहेत. एकूण 30,60,520 रुपयांचा मुद्देमाल जप्त आहे. सातारा जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जर बोगस युरिया गेल्या आणि त्याच्यानंतर त्याची पीक हानी झाली, त्याच्या पिकाची जी काही प्रत आहे ती नासली गेली, याला जबाबदार कोण? जर हे पाळ्यामुळे खोदायचे असतील तर हा जो काही साठा सापडलेला आहे याचे उत्पादन करणारे कारखाने त्यांनी शोधून काढावे आणि त्याच्यावर कारवाई करावी अशी आमची जिल्हावासी म्हणून मागणी आहे. या प्रकरणी दिलीप सीताराम काळे, प्रतीक दिलीप काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. चौकशी दरम्यान बनावट खत आणि कीटकनाशकं कुठून आली, नामांकित कंपन्यांच्या गोण्या कुठं छापल्या या संदर्भात समाधानकारक माहिती पुढे येऊ शकली नसल्याचं तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. जप्त केलेल्या खत आणि कीटकनाशकांचे नमुने विश्लेषणाकरता कोल्हापूर, पुणे इथल्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. या बनावट खत कीटकनाशकांच्या रॅकेटमध्ये आणखीन कोणाचा सहभाग आहे याचा तपास सुरू आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा कृषी विभागाचा आहे. बनावट खतं या हंगामामध्ये येणं हे प्रशासनातला अत्यंत निष्काळजीपणा आहे आणि ह्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांची सगळ्यात चौकशी होणं गरजेचं आहे. कारण ह्यांच्यामुळे वारंवार अशा काही गोष्टी घडत आहेत आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना वारंवार भोगावा लागतोय. त्यामध्ये आमची प्रमुख मागणी आहे की ज्या शेतकऱ्यांना ही बनावट खते, कीटकनाशके गेलेली आहेत त्या पद्धतीनं त्यांचं नुकसान झालेलं आहे त्या प्रमाणात त्या सगळी भरपाई त्यांची व्याजासह झाली पाहिजे आणि ह्या अधिकाऱ्यांना सुद्धा जाब विचारला पाहिजे. कृषी विभाग, गुण नियंत्रण विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईमुळे शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बनावट खत आणि कीटकनाशकांच्या मोठ्या जाळ्याचा पर्दाफाश आहे. या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. तपासाकडे आता सगळ्यांचंच लक्ष आहे. इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा. शहराच्या आजूबाजूला गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नवीन निवासी लेआउट विकसित होत आहेत. शहरालगतच्या वडगाव, लोहारा, किन्ही, पिंपळगाव, भोसा, भोयर, बोदड आदी परिसरात हजारो हेक्टर क्षेत्रात प्लांटिंगचा व्यवसाय वेगानं वाढला आहे. मात्र अनेक लेआउटमध्ये सर्व्हिस रस्ते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वीज पुरवठा, ड्रेनेज, स्ट्रीट लाईट, पावसाच्या पाण्याचा निचरा यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप नागरिकांकडून होतोय. यवतमाळ शहरालगतच्या लेआउटमध्ये ग्राहकांची फसवणूक. सुविधा नसतानाही टाउन प्लॅनिंग आणि ग्रामपंचायतींकडून मंजुरी कशी? पायाभूत सुविधांविषयी जादा दरानं प्लॉट विक्रीचा आरोप. या परिसरातील प्लॉट ग्राहकांना तब्बल 1200 ते 2500 रुपये प्रति चौरस फूट दरानं प्लॉट विकले जातात. विशेष म्हणजे हा दर अनेक ठिकाणी शासनाच्या रेडी रेकनर दरापेक्षा 600 ते 700 रुपये प्रति चौरस फूट अधिक असल्याचा दावा आहे. मोठी रक्कम मोजून प्लॉट खरेदी करणाऱ्या ग्राहकांना नंतर आवश्यक सुविधा मिळत नसल्यानं त्यांची आर्थिक आणि मानसिक फसवणूक होत असल्याची भावना व्यक्त होतीये. नागरिकांच्या म्हणण्यानुसार अनेक लेआउटमध्ये रस्त्यांची अवस्था खराब आहे.
पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था नाही आहे. वीज जोडणी, ड्रेनेज व्यवस्था आणि इतर नागरी सुविधा देखील अपुऱ्या आहेत. त्यामुळे प्लॉट खरेदी केल्यानंतरही अनेकांना बांधकाम सुरू करण्यात अडचणी येत आहे. यामुळे आणखीन एक गंभीर प्रश्न उपस्थित आहे. आवश्यक सुविधा नसतानाही अशा लेआउट टाउन प्लॅनिंग विभाग आणि संबंधित ग्रामपंचायतींकडून परवानगी कशी दिली जाते, नियमांचं पालन झालंय का याची तपासणी केली जाते का, तसंच लेआउट मंजुरीनंतर सुविधांची अंमलबजावणी झाली की नाही यावर प्रशासनाचं नियंत्रण आहे का, हा सवाल नागरिक करतायत. आता पाहिलं तर कोणत्याही सुविधा नाही तिथे, आणि तुम्ही पाहताय की रोड नाही. आता आम्हाला घर बांधायचं होतं तिथे लोन केस करून, पण आमची तिथे जायला रोडच नाही, तर जायचं कुठून. आणि बाजूनी ब्रिज टाकून दिला, तो एक जायला यायला मागून तिकडनी रोड होता तो सुद्धा बंद करण्यात आलेला आहे. आता कर्मचारी, आता आम्ही ग्रामपंचायतीला टॅक्स पाडतो, ते म्हणतात आम्हाला माहिती नाही. हे येणे दिला कोणी या कर्मचाऱ्यांवर आणि या लोकांवर कारवाई झाली पाहिजे. प्लॉट घेताना सर्व सुविधा देण्याचं आश्वासन हे दिलं जातं, नंतर काहीच मिळत नाही. प्लॉट विक्रेत्यांना सर्व्हिस रोड, वीज, पाणी, नळ आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असं सांगितलं. त्या आश्वासनावर विश्वास ठेवून कष्टानं पैसे जमवून हा प्लॉट खरेदी केला, अशी खंत प्लॉट धारकांनी व्यक्त केली आहे. प्लॉटपर्यंत जाण्याकरता व्यवस्थित रस्ता नाही आहे. रस्ता नसल्यानं घर बांधणं सुद्धा अशक्य आहे. त्यामुळे आम्हाला न्याय हवा आहे अशी मागणी सरकारकडे प्लॉट धारकांनी केली आहे. काहीतरी आपल्याजवळ दोन पैसे असून इकडून तिकडून करून हे प्लॉट घेतलेला आहे. त्याच्यानंतर काय झालं, काय हे जे रेल्वेचं जे आहे हे यांनी आडवा दांडू टाकून दिला आहे, आणि याच्यानंतर आम्हाला रोडसुद्धा मिळणार नाही आहे. आणि जे रेल्वेचा जो ठेकेदार आहे आणि त्यांनी हे असा आडवा दांडू टाकलेला आहे, तर त्यांच्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे ना. आम्हाला सर्व्हिस रोड मिळाला पाहिजे नाही, एवढी आमची भावना आहे. आणि त्याच्यानंतर आम्हाला ते जे काही सुविधा आहे ते उपलब्ध करून द्यावण्यात यावे. यवतमाळकर नागरिकांनी प्लॉट खरेदी करताना कोणत्याही जाहिराती किंवा आश्वासनांवर विश्वास ठेवण्यापूर्वी संबंधित लेआउटची प्रत्यक्ष पाहणी करावी. आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करावी. रस्ते, वीज, पाणी, गटार आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध असलेल्या विकसित लेआउट्समध्ये प्लॉट खरेदी करा. केवळ मंजुरीच्या आधारावर किंवा जमिनीचे तुकडे पाडून विकसित न झालेल्या लेआउटमध्ये प्लॉट घेणं टाळा. थोडीशी खबरदारी घेतल्यास भविष्यातील आर्थिक नुकसान आणि फसवणूक टाळता येईल, असं आवाहन उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे यांनी केलंय. जनतेला आव्हान हेच राहील की ज्या ठिकाणी संबंधित लेआउट मालकाने लेआउट जर विकसित केला असेल, त्या विकसित केलेल्या लेआउटमध्येच आपण प्लॉट खरेदी करावी. ज्या ठिकाणी विकसित केलेलं नाही आहे, नुसती जमीन पडून आहे, जरी मंजुरी असली तरी अशा ठिकाणी आपण प्लॉट घेऊ नये, खबरदारीचा उपाय म्हणून. या प्लॉट धारकांना आता येणाऱ्या दिवसामध्ये जे आहे तर दिलासा मिळतील का, संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होतील का, याकडे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ. शिस्तप्रिय पक्ष अशी ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याचा भाजपमधील अंतर्गत संघर्ष आता थेट पोलीस ठाण्यापर्यंत जाऊन पोहोचलाय. चंद्रपूर महापालिकेतील घडामोडींमुळे पक्षातील दोन गटातील वाद उघडपणे समोर आलेला असून जिल्ह्यामध्ये भाजपच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपमधील अंतर्गत संघर्ष पोहोचला पोलीस ठाण्यात. मुनगंटीवार जोरगेवार गटाचे नगरसेवक आमने सामने. चंद्रपुरात दोन्ही गटांची एकमेकांविरोधात पोलिसात तक्रार. महापालिकेची सर्वसाधारण सभा महापौर संगीता खांडेकर यांनी स्थगित केल्यानंतर आमदार किशोर जोरगेवार समर्थक नगरसेवक आक्रमक झाले. त्यांनी महापालिकेत एकत्र येऊन महापौरांची भेट घेण्याचा आणि सभा स्थगित करण्यामागील कारण विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र महापौरांनी भेट न दिल्यानं संतप्त नगरसेवकांनी त्यांच्या दालनाबाहेर भजन आंदोलन सुरू केलं. महापालिकेची आमसभा रद्द झाल्यावर काही जण जाणीवपूर्वक अफवा पसरवून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करतात. वस्तुस्थिती अशी आहे की राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे पक्षाच्या निर्णयानुसार आमसभा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. सभा रद्द झाली नसून ती लवकरच करण्यात येणार. मात्र वस्तुस्थिती अशी असताना विद्यमान गटनेते आणि आमचे पक्षाचे नगरसेवक आमच्या काही स्वार्थापोटी
आपल्या पक्षाची गरिमा खराब करत आहे. यावेळी सुधीर मुनगंटीवार समर्थक नगरसेवकही घटनास्थळी पोहोचले. यानंतर दोन्ही गटांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि त्याचं पर्यवसान धक्काबुक्कीत झालं. सत्ताधारी पक्षातील 2 गटांमध्ये भर महापालिकेत झालेला हा गोंधळ पाहून नागरिकही अवाक झाले. गेल्या काही महिन्यांपासून सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील राजकीय मतभेद तीव्र झाले. त्याचे पडसाद महापालिकेच्या कारभारातही उमटत असून नगरसेवकांमध्ये गटबाजी अधिकच वाढल्याचं दिसून येत आहे. अशा पद्धतीचं कृत्य काही गटनेत्याच्या माध्यमातून काही नगरसेवकांनी चालवलेलं आहे आणि त्या कृत्यावर आम्ही सुद्धा आज त्यांची तक्रार दिलेली आहे. हे अशा पद्धतीचं आचरण कदापि भारतीय जनता पक्ष खपवून घेणार नाही आणि म्हणून याची तक्रार आम्ही प्रदेश अध्यक्ष साहेबांना करणार आहोत आणि या गटनेत्याची हकालपट्टी करावी याची विनंती सुद्धा प्रदेश अध्यक्ष साहेबांना करणार आहोत. 100 लोक आणून ठेवलेले होते आणि त्यांनी आम्हाला आमदार महापौरांना भेटू नाही दिलं. मग आम्ही महापौरांच्या चेंबरच्या बाहेर भजन करत बसलो, महापौरांना सद्बुद्धी दे म्हणून. आमचं भजन झालं. आम्ही मीडियाला बाईट देत असताना 50-60 जण आले. राहुल पावडे, अजय सरकार, चांद पाशा जे नगरसेवक नव्हते कित्येक, आणि त्यांनी आमच्यावर अंगावर येणं सुरू करून दिलं. म्हणून राडा झाला. या घटनेनंतर दोन्ही गटांनी पोलीस ठाणे गाठत एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्या. भाजपच्या स्थानिक राजकारणात अंतर्गत वाद इतक्या टोकाला जाण्याची ही पहिलीच घटना मानली जाते. या प्रकारामुळे पक्षाच्या शिस्तबद्ध प्रतिमेला धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आगामी स्थानिक राजकारणावर त्याचे परिणाम होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते. त्यामुळे वरिष्ठांकडून या दोन्ही नेत्यांची काय कान उघडणी केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे. अनिल ठाकरे, लोकशाही मराठी, चंद्रपूर. राज्यामध्ये गुटखा विक्री, साठवणूक आणि वितरणावरती बंदी असतानाही अकोला शहरात अनेक भागांमध्ये खुलेआम गुटखा विकला जात असल्याचं चित्र दिसून येत आहे. बंदी असलेल्या उत्पादनांची सहज उपलब्धता पाहता प्रशासनाच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. अकोला शहरातील विविध पानटपऱ्या, किराणा दुकानं तसंच काही अन्य व्यावसायिक आस्थापनांमध्ये ग्राहकांना मागणी होताच गुटखा उपलब्ध करून दिला जात असल्याचा आरोप केला जातोय आणि त्यामुळे गुटखा बंदीची प्रभावी अंमलबजावणी होतीये का असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. याबाबत लोकशाही मराठीनं स्टिंग ऑपरेशन करून याचा पर्दाफाश केला. अकोल्यात गुटखा बंदीचा फज्जा, खुलेआम गुटखा विक्री, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. अकोल्यातील गुटखा विक्रीचे लोकशाही मराठीचं सर्वात मोठं स्टिंग ऑपरेशन. राज्यात गुटखा विक्रीला बंदी आहे, तरीही विदर्भात दररोज कोट्यावधी रुपयांचा गुटखा विकला जातो. दररोज हजारो नागरिक गुटख्याचं सेवन करतात. अकोला शहरात लोकशाही मराठीचे प्रतिनिधी अमोल नांदुरकर यांनी गुटखा बंदीचे धक्कादायक वास्तव समोर मांडले. आमच्या प्रतिनिधींनी अकोला शहरातील 5 पान टपऱ्या दुकानात जाऊन या संदर्भातलं स्टिंग ऑपरेशन केलं. या ठिकाणी मागणीनुसार गुटखा मिळतो हे आमच्या पाहणीत स्पष्ट झालं. मात्र अकोल्यात अन्न व औषध प्रशासन विभाग कारवाई करत नाही. यंत्रणांना याची माहिती नाही की माहीत असताना त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातंय. अकोल्यामध्ये खुलेआम गुटखा विक्री होत असल्याबाबत तेथील नागरिकांनाही आश्चर्य आहे. शाळेच्या परिसरांमध्ये सर्रास गुटखा विक्री सुरू आहे. लहान मुलंही याच्या व्यसनधीन होत आहे. म्हणून मी मुंडे साहेबांना आणि त्या अन्न प्रशासनाला परत विनंती करतो की त्यांनी शहरातली गुटखा बंदी बंद करावी व शहराला व्यसनमुक्त बनवण्यासाठी, आरोग्य त्यांचं सुदृढ ठेवण्यासाठी काम करावं. राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचा तुकाराम मुंढे यांनी कारभार हाती घेतल्यानंतर गुटखा बंदीला लगाम लागेल असं वाटलं. मात्र अकोल्यामध्ये चित्र वेगळं आहे. गुटख्याच्या अवैध विक्रीतून दररोज मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असल्याची चर्चा शहरात आहे. या अवैध साखळीत नेमके कोण सहभागी आहेत आणि बंदी असतानाही गुटखा शहरात पोहोचतो कसा याचा शोध लावला जात नाही. गुटखा हा आरोग्यासाठी गंभीर धोका मानला जातो. तोंडाचा कर्करोग आणि इतर गंभीर आजारांचा धोका वाढवणाऱ्या या पदार्थाच्या विक्रीवर राज्य सरकारने बंदी घातली.
तरीही अकोल्यात त्याची सहज उपलब्धता चिंतेची बाब मानली जात आहे. अकोलामध्ये सर्रास विक्री होता गुटखा विक्रीची. त्यावर प्रशासनाने तात्काळ कारवाई करून यावर त्वरित बंदोबस्त करायला पाहिजे. अन्यथा जे लहान मुले आहेत त्यांचे जीवन आणि त्यांना अनेक आजार होण्याची शक्यता आहे. करता त्यांना त्यांच्यावर प्रतिबंध लावण्यात येतो. तुकाराम मुंढे रुजू होतात राज्यभरात मोठ्या प्रमाणात कारवाई करायला सुरुवात झाली. मात्र तुकाराम मुंढे आले तेव्हापासून अकोला जिल्ह्यात 3 कारवाया गुटखा विक्रेत्यांवर करण्यात आल्या. मात्र त्या अगदीच थातूरमातूर स्वरूपाच्या होत्या. या 3 कारवाईत एक बोलेरो वाहन ज्याची किंमत 5 लाख रुपये आहे आणि 1 लाख रुपयांचा गुटखा असा जप्त करण्यात आला. मात्र ती कारवाई ग्रामीण भागात करण्यात आली. आतापर्यंत शहरी भागात कारवाई करण्यात आली नाही असे प्रभारी अन्न औषध विभाग प्रशासन यांचं म्हणणं आहे. अकोला जिल्ह्यामध्ये जून महिन्यामध्ये प्रतिबंधित अन्नपदार्थाच्या 3 कारवाया करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामध्ये 7,34,484 रुपयाचा मुद्देमाल आणि 5 लाखाची बोलेरो गाडी अशी जप्ती करण्यात आलेली आहे. 12 लाखाची जवळपास. आणि तिन्ही प्रकरणांमध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध. मागील काही दिवसांपासून राज्यात FDA विभागाकडून थाड सत्र सुरू आहे. तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी जबाबदारी स्वीकारल्यानंतर कारवाईचा धडाका लावला. राज्यात आतापर्यंत केलेल्या कारवाईमध्ये 3,27,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. अनेक ठिकाणी अवैध गुटखा, पान मसाल्याची विक्री होत असल्याचं समोर आलं. दरम्यान आता IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी उत्पादकांपासून ते विक्री करणाऱ्यांवर मकोका लावणार असल्याचा इशारा दिला. नागरिकांनी अन्न व औषध प्रशासन, पोलीस विभाग आणि संबंधित यंत्रणांनी संयुक्तपणे विशेष मोहीम राबवून अवैध गुटखा विक्रीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. दरम्यान अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे या प्रकरणाची दखल घेऊन विशेष तपास आणि कारवाईचे आदेश देतील का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं. अकोल्यामध्ये लोकशाही मराठीने केलेल्या पडताळणीमध्ये गुटखा विक्री होत असल्याने गुटखा विक्रेत्यावर मकोका लागणार का, आता तरी लोकशाही मराठीच्या स्टिंग ऑपरेशन नंतर कारवाई होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अमोल नांदुरकर, लोकशाही मराठी, अकोला. आजच्या वीकेंड स्पॉटलाईटमध्ये आता वेळ झालेली इथंच थांबण्याची. मात्र जाता जाता एक आवाहन, ते म्हणजे एकीकडे पावसामुळे जलसाठ्यामध्ये मोठी वाढ होत असली तरी दुसरीकडे पूरस्थिती आणि दुर्घटनांचा धोका कायम आहे आणि त्यामुळे हवामान विभाग आणि प्रशासनाच्या प्रत्येक सूचनेचं पालन करा. अनावश्यक प्रवास टाळा आणि सुरक्षित राहा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.